नमस्कार, आप देख रहे हैं इंडिया 79 न्यूज चैनल, जहां खबरें मिलती हैं सबसे पहले। महाराष्ट्र के सांगोला तालुका के किसानों के साथ कथित तौर पर मारपीट और परेशान किए जाने का मामला सामने आया है। जानकारी के अनुसार किसान गेवराई तालुका के बाजार से बैल खरीदकर वापस लौट रहे थे। इसी दौरान पंढरपुर शहर में कुछ स्वयं घोषित गौरक्षकों ने उनकी गाड़ी रोक ली। किसानों का आरोप है कि गौरक्षकों ने किसान और गाड़ी चालक के साथ मारपीट की और उन्हें पुलिस के हवाले कर दिया। किसानों ने बताया कि उनके पास बैलों की खरीद की बाजार रसीद और आधार कार्ड जैसे सभी जरूरी दस्तावेज मौजूद थे, लेकिन उनकी बात नहीं सुनी गई। किसानों का यह भी कहना है कि उन्हें जबरन पुलिस कार्रवाई और मामला दर्ज कराने का दबाव बनाया गया। वहीं सुबह तक बैलों के लिए चारा और पानी की उचित व्यवस्था नहीं होने का भी आरोप लगाया गया है। इस घटना से किसानों में नाराजगी देखी जा रही है। किसानों का कहना है कि इस तरह की घटनाओं से उनका आर्थिक नुकसान हो रहा है और वे भय के माहौल में काम करने को मजबूर हैं। फिलहाल मामले को लेकर स्थानीय स्तर पर चर्चा तेज हो गई है और किसान प्रशासन से न्याय की मांग कर रहे हैं। ऐसी ही ताजा और सटीक खबरों के लिए जुड़े रहिए इंडिया 79 न्यूज के साथ। रिपोर्टर आरिफ तडवी के साथ जहीर खान नासिक। पंढरपूर शहरामध्ये आज आपण ज्या ठिकाणी उभा आहे हे दत्तात्रेय कोळेकर म्हणून दायटी गावचे शेतकरी आहेत। यांनी बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या हिरापूर गावच्या बाजारातून शेती कामासाठी बैल या 4-5 शेतकऱ्यांनी खरेदी केली आणि ती बैल या आपल्या सांगोला तालुक्यात आणून त्याच्या बैलांकडून शेती करून आपली उपजीविका करणारे हे गरीब कुटुंब शेतकरी आहेत। परंतु गोरक्षणाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जनावरांवरती वाहने अडवून ती पोलीस स्टेशनला कायद्याच्या कचाट्यात अडकावून करण्याचं काही महाभाग या पंढरपूर शहरामध्ये हिंदुत्वाच्या नावाखाली करत आहेत। हा शेतकऱ्यावर प्रचंड मोठा अन्याय आहे। ही बैल आज कोर्टाच्या ताब्यात जाऊन कोर्ट या बैलांना गोशाळेमध्ये पाठवतात। त्या ठिकाणी कुठलीही जनावरांना पाण्याची व्यवस्था नसते, चाऱ्याची व्यवस्था नसते। 15 ते 20 दिवस या कोर्ट आणि कचेरीच्या कामामध्ये जातात आणि त्या शेतकऱ्यांच्या जनावरांचं पूर्ण वाटोळं होतं आणि ती शेतकरी कर्जबाजारी होत आहेत। माझी प्रशासनाला विनंती आहे की अशा काही स्वयंघोषित गोरक्षकावर कडक कारवाई झाली पाहिजे। यामुळे शेतकऱ्यांच्या जनावरांची वाहतूक कमी झालेली आहे। शेतकरी बाजारात जनावरे घेऊन जाऊ शकत नाही आणि त्यामुळे जनावरांचा दर कमी होत आहे आणि गोशाळेमधले काही मंडळी ही जनावरे त्या ठिकाणी कोर्टाच्या कचाट्यात अडकलेली जनावरे परस्पर विकण्याची शक्यता आहे। काही गोशाळेमध्ये असे प्रकार घडलेले आहेत। मी राज्याच्या मुख्यमंत्र्याला विनंती करतोय, शेतकऱ्यावर अन्यायकारक वागणाऱ्या काही स्वयंघोषित गोरक्षकांना सक्त अशा सूचना द्या। तसेच सोलापूरच्या एसपी साहेबांना विनंती करतोय, गावागावात अशा प्रकारची धाड सत्र घालणारी काही स्वयंघोषित गोरक्षक निर्माण झालेले आहेत, यांच्यावरती कडक कारवाई करा, अन्यथा या शेतकऱ्यांचं जगणं आता मुश्किल झालेलं आहे।